ब्युटी टिप्स. सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. अनेक जण असे असतात ज्यांना हा न्यूनगंड असतो की ते कधीच सुंदर दिसू शकत नाहीत, पण हा त्यांचा गैरसमज असतो. कोणीही व्यक्ती सुंदर दिसू शकतो. सुंदर दिसणे म्हणजे काय तर सुंदर त्वचा असणे, त्वचा निरोगी राखणे. सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक समर्पक ठरेल. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या दिवसाची सुरुवात जर एनर्जीमय झाली, अर्थात जबरदस्त ऊर्जेने झाली, तर दिवसभर तुमची त्वचा सूर्याप्रमाणे तेजस्वी राहते. 1 ग्लास पाणी घेऊन गरम करा. आता या पाण्यामध्ये 3 चमचे साखर आणि एकास 4 चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि हे पाणी आता घोट करत चहासारखे प्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोस्ट वा कुकीज सोबत सुद्धा हे ड्रिंक पिऊ शकता. सकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंकसह करावी, ज्यामुळे तुमची बॉडी आणि ब्रेन दोन्ही रिचार्ज राहतील. सोबतच तुमच्या स्किनला फ्रेश ग्लो येऊ शकतील. चला तर जाणून घेऊया की कोणत्या प्रकारचे ड्रिंक तुम्हाला माहिती आहेत का. तुमच्या दिवसाची सुरुवात एक एनर्जीमय झाली, अर्थात जबरदस्त ऊर्जेने झाली, तर दिवसभर तुमची त्वचा सूर्याप्रमाणे तेजस्वी राहते. सकाळच्या वेळेस चेहरा धुतल्याशिवाय डोळे उघडताच सर्वात आधी आपल्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. असे करणे खूप लाभदायक असते, कारण रात्री तुमच्या स्किनद्वारा निर्माण केले गेलेले नैसर्गिक तेल त्वचेवर येते. यामुळे स्किन सेल्सचा मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. ग्रीन टीचे आईस क्यूबसुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सर्वात आधी ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रेमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्या. सकाळी 1 आईस क्यूब घेऊन तो हलका चेहऱ्यावर चोळा. आईस क्यूब लावायचा नसेल तेव्हा. जर तुम्हाला आईस क्यूब लावण्यात समस्या येत असेल किंवा ही पद्धत आवडत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला अजून एक उपाय सांगते. बदाम तेलात 4 ते 5 थेंब घेऊन चेहऱ्यावर मानेवर 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. मसाज करण्याआधी आपला चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ करायला विसरू नका. जर त्वचा चिपचिपीत वाटत असेल तर तुम्ही फेस वॉशचा वापर करू शकता. यानंतर बदामाच्या तेलाने मसाज करा. तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेल.